नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रामकाल पथ प्रकल्पाला वेग देण्यात येत आहे। जागतिक वारसा दिनानिमित्त नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि कुंभमेळा प्राधिकरण यांच्या माध्यमातून या प्रकल्पाची गती वाढवण्यात आली आहे। वारसा जपत विकास हा प्रकल्पाचा मुख्य गाभा असून रामकुंड परिसरातील मूळ रचना अबाधित ठेवत नियोजन केले जात आहे। दररोज येणारे भाविक आणि कुंभमेळ्यातील प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पादचारी सुविधा, सार्वजनिक जागा आणि सोयीसुविधांचा समतोल साधण्यावर भर दिला जात आहे। या प्रकल्पासाठी केंद्र शासनाच्या SASCI मधून सुमारे 99 कोटी रुपये तर क्लीन गोदावरी ग्रीन बॉन्ड्सद्वारे 12 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे। प्रकल्पात काळाराम मंदिर आणि सीता गुफा या प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश आहे। घाटांची सुधारणा, बदलण्याच्या खोल्या, स्वच्छता सुविधा तसेच दिव्यांगांसाठी रॅम्प आणि टेक्स्टाईल मार्ग यांसारख्या सुविधा विकसित केल्या जात आहेत। याचबरोबर पर्यावरणपूरक उपाययोजनांमध्ये कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण आणि प्लास्टिक मुक्त परिसरावरही भर दिला जात आहे। अधिकाऱ्यांच्या मते या प्रकल्पामुळे कुंभमेळा दरम्यान भाविकांची हालचाल सुलभ होणार असून नाशिकच्या पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे। वारसा जपत आधुनिक विकास साधणारा रामकाल पथ प्रकल्प कुंभमेळा 2027 साठी नाशिकची नवी ओळख ठरणार आहे।